नमस्कार. चला तर मग बघूया आपण कांदा. तर हा कांदा पूर्ण आता काढणीला आलाय. तुम्ही पाहू शकता जवळून. हे बघा, कांद्याचा कलर आणि क्वालिटी पण खूप छान आहे. अजून काचोळी बनते त्याची. कांद्याचा कलर बघू शकतात. तर हा प्लॉट आहे सगळा. तर हे पूर्ण कांदा आमचा 3 एकर आहे, पण त्याच्यामध्ये 2 खाली इकडे 1.5 एकरचं शेत आहे. हे दिसतंय ते पूर्ण, हे सगळं 1.5 एकरचं शेत आहे कांद्याचं. आणि वरती ते आंबे दिसत आहेत तिकडे 1.5 एकर आहे. तर 3 एकर कांदा एकसोबत काढणीला आलाय. आता लेबरची पंचायत आहे. लेबर बाहेर गावावरनं मागवावं लागेल आणि कष्ट करणं खूप अवघड आहे. लेबरला पैसे पण खूप जातात. जर मार्केट लागलं चांगलं 30-40 न तर होतील काहीतरी 10 लाख रुपये. नाही तर काय मग शेतकऱ्याला पदरनंच घालवावं लागतात. तर आम्ही अपेक्षा करतो, देवाला प्रार्थना करू आम्ही की कांद्याला भाव लागेल. ह्यावेळेस लागला पाहिजे, कारण की खूप कष्टातनं येतो. कारण की मला माहीत नाही, मी माझ्या पप्पाची जर्नी बघितली. मी आज पप्पासोबत 10-12 वर्ष झालं मी पप्पांना सपोर्ट करते, शेतात सगळे कामं पण करते. पण हा खूप छान प्रकारे कांदा आलाय ह्यावेळेस. खरंच दिष्ट लागेल असा कांदा झालाय. इतकं खराब वातावरण असताना पण इतका छान कांदा आलाय ना की आम्ही विचारच नाही करू शकत. हे बघा, म्हणजे इतका पाऊस होता आणि त्या पावसात हा कांदा लागवड झाली. आम्हाला तर वाटलं होतं कांदा येतोय की नाही. आता काही खरंच नाही. एवढं मोठं लेबर लाखीत रुपये लागवडीला गेलेत. आणि कांद्याचं बी, हे सगळ्या गोष्टी काही कमी नाही लागत. खतं सगळा खर्च आम्हाला 1.5 लाख रुपये झाला. तर आणि शेतकऱ्याला 1.5 लाख म्हणजे काय हे नाही आहे. घरात बसून पिकत नाही, कष्टातूनच येतात. त्याच्यामुळं खूप स्ट्रगल करावं लागतं. खूप म्हणजे खूप शेतकऱ्यांचे हाल. तर बापरे ना, आता इतकी थंडी आहे ना, मेन म्हणजे थंडीमध्ये दारे धरणं, पाणी देणं खूप अवघड असते. नुसतं बाहेर सिटीमध्ये बसून काय होत नाही. जरा शेतात येऊन पण बघावं करून काय होतंय तर बरोबर ना. हे बघा क्वालिटीचा कांदा. आता आम्ही ह्याच कांद्याचा गोट करणार आहे. एकरभर रान लावणार आहे. आम्हाला तसंही ह्यावेळेस खूप चांगला कांदा निघेल. हां, आमचा टायगर. काय टायगर, चलो हे गोल्या. आणि हे पूर्ण शेत बघा. आणि इकडे थोडा महागनं कांदा लावलाय. गपरे, अंगावर उड्या मारू नकोस. हा इकडे कांदा लावलाय. गपरे टायगर. कसं आहे, छान वाटतंय. धन्यवाद.